अलकाताई, यानंतर मी विनंती करणार आहे एका माझ्या अशा मैत्रिणीला, ज्येष्ठ मैत्रिणीला, जिला मैत्रीण म्हणण्याचं मी धाडसच करतो, कारण आमच्या वयापेक्षा जास्त ज्यांची कारकीर्द आहे, अशा पण मनाने तितक्याच तरुण अशा आपल्या सगळ्यांच्या लाडक्या, कितीही विरोधी भूमिका, कितीही खल भूमिका करत असल्या तरी तितक्याच खऱ्या आयुष्यातल्या प्रेमळ उषा नाडकर्णी यांना मी 2 शब्द बोलायची विनंती करतो. रंगमंचावरच्या सर्व प्रतिष्ठितांना नमस्कार करून सर्व प्रेक्षकांना नमस्कार करते. कारण आज अनेक वर्षांनी मी रंगमंचावर उभी आहे. कारण मी नाटक करणं सोडलं होतं प्रकृतीमुळे, थोडं वयाप्रमाणे जमत नाही. पण आज इथे बोलवल्यावर मी आले. खरं मी म्हटलं सुद्धा की अंबरनाथला जायचं म्हणजे गावाला गेल्यासारखं वाटतं. तरी पण म्हटलं नाही, रंगमंचाचं उद्घाटन आहे, लोकार्पण करणार आहेत म्हणून मी आनंदाने आले, होत नाही तरी. पण इथे आल्यानंतर एक नजर मी अशी टाकली आणि मी अलकाला म्हटलं, केवढं मोठं आहे आमचं शिवाजी मंदिर, गडकरी रंगायतनपेक्षा मोठं आहे. मला खूप बरं वाटलं. बरं, बाहेर जेव्हा लोकार्पणाच्या आधी जे चाललं होतं ते बघून तर मी भारावलेच होते. कारण असा सोहळा मी पाहिला नव्हता. मी पहिल्यांदाच पाहिला हा सोहळा. नंतर आत आल्यावर सगळ्यांचे तैलचित्र लावलेले आहेत ते बघून इथे काहीतरी झालं. खरं सगळे आपले मित्र होते, छोटे होते, मोठे होते. खूप भरून आलं त्यांना बघून मला. आणि नंतर कळलं की कोणी ते काढलंय म्हणून त्यांचाही सत्कार केला. मला खूप आनंद झाला. पण हा रंगमंच उभारण्यासाठी ज्यांनी जागा दिली त्यांना मी पहिलं वंदन करते. आणि जागा दिल्यानंतर ते बांधून घेण्यामध्ये या बाप लेकांनी जे काही केलंय कर्तृत्व, त्यांना मी दोघांना हात जोडते. कारण तुमच्यामुळे हे शक्य झालं. नुसते तुम्हीच नाही, पण तुमच्या बरोबर तुमची माणसं होती, त्या सगळ्यांच्या कृपेमुळे हे झालं. आणि अंबरनाथकरांना शिवाजी मंदिर पर्यंत किंवा ठाण्यापर्यंत जायचा त्रास वाचला, याचा मला खूप आनंद होतोय. कारण एक कलाकार म्हटल्यानंतर त्याला स्टेजची जवळचं नातं, आम्ही ह्याच्यावर पाय ठेवताना पहिले नमस्कार करतो. हा रंगमंच सुद्धा ही देवता आहे आणि ते तुम्हाला मिळालंय म्हणून मला खूप आनंद झालाय. तुम्हा सगळ्यांचे मी आभार मानते. तुम्ही मोठ्या संख्येने इथं उपस्थित आहात. इथे जेव्हा नाटकं होतील तेव्हा तुम्ही असाच आनंद घ्या, हाऊसफुल नाटकं करा. हे अजून मोठं होऊ दे, यात काहीतरी वरती चढवता आलं तर येऊ दे, असा तुमच्याकडनं मदतीची अपेक्षा करते मी. आणि सगळ्यांना नमस्कार करून माझं भाषण संपवते. धन्यवाद उषाताई. यानंतर मी विनंती करतो ज्येष्ठ निर्माते, दिग्दर्शक, आपल्या सगळ्यांचे लाडके अभिनेते श्री महेशजी कोठारे यांना. त्यांनी